ही एक स्टेप जास्तीची करा, करंजी 100% खुसखुशीतच होणार। 1 कप मैदा घ्यायचा, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकायचा, चिमूटभर मीठ टाकून मिक्स करायचं। यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन टाकून मिक्स करायचं आणि पाणी टाकून याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं। हे पीठ 20 मिनिटांसाठी मुरत ठेवायचं। तोपर्यंत एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून याचा साठा तयार करायचा। आता कढईमध्ये 1 चमचा खसखस भाजून घ्यायची, त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं, त्यामध्ये अर्धा कप रवा टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला भाजून घ्यायचा। आता यामध्ये सुका मेवा, 2 कप किसलेलं खोबरं टाकून परत एकदा याला भाजून घ्यायचं। हे सर्व एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करायचं। आता यामध्ये खसखस, वेलची पूड, बडीशेप पूड आणि अर्धा कप पिठी साखर टाकून मिक्स करायचं। करंजीचं सारण बनून तयार आहे। मळून घेतलेल्या पिठाला मऊ करून घ्यायचं, त्याचे समान 4 भाग करून घ्यायचे आणि याच्या चपात्या लाटून घ्यायच्या। एका चपातीवरती साठा लावून घ्यायचा, त्यावरती दुसरी चपाती ठेवायची। सर्व चपात्यांना साठा लावून झाल्यानंतर याचा छान असा रोल तयार करायचा आणि याच्या छोट्या आकाराच्या लाट्या तयार करून घ्यायच्या। त्याची पुरी लाटून घ्यायची आणि साच्यामध्ये ठेवून यामध्ये सारण भरायचं। याला व्यवस्थित असं बंद करायचं। याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनल वरती आहे, नक्की जाऊन बघा। करंजी तेलामध्ये टाकून अलटून पलटून चांगली तळून घ्यायची। एकदम खास्ता खुसखुशीत अशी करंजी बनून तयार आहे। तुम्ही पण नक्की करून बघा।